त्यांनी उल्लेख केला, म्हणजे हे सगळं सामोपचारानं आपण मिटवतोय असं दाखवण्यासाठी, की बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे आम्ही इथं नोकरीला लागू शकलो वगैरे हे ते. कदाचित त्यांना माहिती नाही की मुळात या सगळ्याची प्रेरणा आणि केवढं मोठं काम 1922 साली रे, 1922 साल हम्म, म्हणजे शिवसेनेची स्थापना व्हायच्या 44 वर्ष अगोदर 1922 साली प्रबोधनकारांनी मराठी माणसाला सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे हम्म, हम्म, हम्म. ह्याच्यासाठी लेख लिहिलेत. नुसते लेख लिहिलेले नाहीत, तर त्याच्यासाठी गव्हर्नरकडे फॉलोअप घेतलाय, त्याच्याकडून निर्णय घेतलेला आहे की मराठी माणसाला प्राधान्य मिळेल. हे 1922 साली केलंय. हम्म, हम्म, हम्म. हे मराठी बद्दलचं प्रेम, मराठी माणसाबद्दलचं प्रेम असंच जन्माला नाही येत. खरंय. 1966 साली शिक्षणाबद्दल जर आपण म्हटलं तर म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलां त्यांना गुरु मानत होते. म्हणजे जे सगळं शिक्षणाचं काम ज्याच्यामुळे सगळा उद्धार झाला त्याच्यामध्येही त्यांचा हात आहे. म्हणजे असं क्षेत्रच नाहीये की ज्याच्यामध्ये नवीन दृष्टिकोनच घडवलाय ना. म्हणजे मी असं म्हणतो की महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यांना वळण लावणारा महापुरुष, विचारवंत असं म्हणूया खरंय. की आज महाराष्ट्र आपण जे म्हणतोय हो. त्या प्रबोधनकारांसारखी माणसं नसती तर आज आपण कुठे असलो असतो. या महाराष्ट्राचा जन्म जरी झाला असता, हिंमतच कशी होते असं पुस्तक टाकण्याची, खरंय. असं फेकून देण्याची हिंमतच कशी होते. हा, एवढं कळत नाही. कुठल्या पद्धतीचा विचार करता तुम्ही. आणि अशा लोकांचं समर्थन करण्यासाठी शिवसेनेच्या माजी महापौर जातात. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. अगदी खरंय.